नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्रो एच.एस. मराठीमध्ये। तर आज आपण एका नव्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे चक्रवाढ व्याज। तर सर्वात अगोदर मित्रांनो, आपल्याला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामध्ये मूलभूत अंतर काय आहे। ठीक आहे, तर सरळ व्याज जो आहे हा एक सरळ जात असते। सरळ जात असते म्हणजे कसं की प्रत्येक वर्षी आपल्याला सारखं व्याज मिळते। म्हणजे जर 10% जर दर असेल तर प्रत्येक वर्षी आपल्याला 10%नेच व्याज मिळेल। परंतु चक्रवाढ व्याजात असं नाही होत। आता चक्रवाढ व्याजात कसं होते की आपल्याला जो व्याज मिळत आहे, जसं 10%चा व्याज मिळत आहे, तो प्रत्येक वर्षी 10%चा व्याज तर मिळेल, पण मागच्या वर्षी जो व्याज मिळाला त्याच्यावरही आपल्याला 10% पुन्हा व्याज मिळेल। म्हणजेच व्याजावर व्याज चढत जाते, त्याला काय म्हणतो आपण? चक्रवाढ व्याज। ठीक आहे, ज्या वेळेस व्याजावर व्याज चढते त्याला काय म्हणतो आपण? चक्रवाढ व्याज। आता इथून 2-3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आपल्याला की अगोदर महत्त्वाचं आहे की चक्रवाढ व्याज जो आपण काढतो त्याचं बेसिक सूत्र काय आहे। ठीक आहे, तर सी आहे म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज। हा कसा काढतो आपण? प्रिन्सिपल म्हणजेच काय? मुद्दल जे आपली असते गुणिला 1 + r म्हणजे आपला दर भागिला 100चा पॉवर n म्हणजे वर्ष मायनस p। ठीक आहे, p म्हणजे काय? मुद्दल। तर या सूत्रावरून आपण चक्रवाढ व्याज काढू शकतो। ठीक आहे, म्हणजेच मुद्दल गुणिला 1 + दर भागिला 100च्या पॉवर वर्ष मायनस ती मुद्दल, आपला इथून काय निघते? चक्रवाढ व्याज। जर आपण या सूत्रातून ही जी मुद्दल आहे, ही जी मुद्दल मायनस नाही करत असलो तर आपल्याला त्यावेळेस ती काय मिळेल? त्यावेळेस आपल्याला ती मिळेल रास। म्हणजेच रास जे आहे ते आपण कसं काढू शकतो चक्रवाढ व्याजाची की p1 + r/100च्या पॉवर n। जर एवढंच ठेवलं आपण तरी त्या म्हणजे ती जी रक्कम आहे तिची काय भेटेल? आपल्याला रास भेटेल। ठीक आहे, आता काय असते बघा, 2 गोष्टी असतात। एक तर असते आपल्याला रास काढणे। आता रास कसं काढू शकतो बघा, जसं एक रक्कम आहे ती आपण 10%ने दिली। ठीक आहे, एक जे रक्कम आहे ते आपण 10%ने दिली। 10% म्हणजे काय होईल? 10% जर घेतो आपण तर 10% असतात 1/10। बरोबर आहे, 1/10 म्हणजे काय? 10 जर रक्कम आहे त्याच्यावर आपल्याला 1 रुपया व्याज मिळत आहे। म्हणजे 10 ही आहे, ही आता किती होत आहे? 11 होत आहे। म्हणजे ही आपली मुद्दल आहे आणि हा आपला रास आहे। बरोबर आहे, म्हणजे मुद्दल आणि व्याज मिळून जी रक्कम मिळते त्याला रास म्हणतात। आता बघा, ही किती वर्षासाठी झाली? ही 1 वर्षासाठी झाली। बरोबर आहे, आता आपल्याला 2 वर्षासाठी पाहिजे तर आपण काय करणार? याचा वर्ग करणार आणि इकडे वर्ग करणार। म्हणजे ती रक्कम किती होईल? इथं 100 आणि इकडे किती होईल? 121। म्हणजे एक रक्कम 2 वर्षात 100 होत आहे आणि म्हणजे एक रक्कम जी आहे ती 100 आहे आणि ते 2 वर्षात किती होत आहे? 121 होत आहे। याचा अर्थ काय झाला की आपल्याला 21 रुपये व्याज मिळालं। 21 रुपये व्याज मिळालं ना? बरोबर आहे। ही जर रक्कम 3 वर्षाची असती तर आपण काय केलं असतं? म्हणजे आपण ही जर रक्कम 3 वर्षासाठी गुंतवली असती तर आपण काय केलं असतं? 10चा पॉवर 3 आणि इकडे काय केलं असतं? 11चा पॉवर 3। बरोबर आहे, म्हणजे ती रक्कम किती झाली असती आता? 1000 आणि ती इकडे रक्कम किती झाली असती बनून? ती झाली असती 1331 रुपये। म्हणजे आपण 1000 रुपये गुंतवले आणि आपल्याला 3 वर्षानंतर किती मिळत आहेत? 1331 रुपये मिळत आहेत पूर्ण। तर आपल्याला व्याज किती मिळालं असतं? आपल्याला व्याज मिळालं असतं 331 रुपये। बरोबर आहे, तर अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा जो चक्रवाढ व्याज आहे काढू शकतो। ठीक आहे, ही झाली आपली सक्सेसिव्ह केस। आणखीन काही आपल्या पद्धती आहेत चक्रवाढ व्याज काढायच्या, तेही आपण शिकणार आहोत। तर मित्रांनो, जर 2 वर्षाचा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं असेल, किती वर्षाचा? 2 वर्षाचा, तर आपण कसं काढू शकतो बघा? 2 वर्षाचा जर काढायचं असेल तर आपण एक सूत्र लावू शकतो, जो सक्सेसिव्ह केसमध्ये लावतो आपण। तो कोणता? a + b + ab/100। ठीक आहे, हा जो सूत्र आहे हा आपण 2 वर्षासाठी वापरू शकतो। आता इथून 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला समजून घेण्यात बघा। हा जो आपल्याला मिळते हा काय मिळत आहे? हा आपल्याला मिळते सरळ व्याज म्हणजे SI, सिंपल इंटरेस्ट। हा जो मिळते इथून आपल्याला हा काय मिळते? जो CI आहे म्हणजे चक्रवाढ व्याज आणि SI आहे सरळ व्याज, याच्यातील अंतर मिळते। बरोबर आहे, आणि ह्या दोघांना ज्यावेळेस आपण कंबाईन करतो, हा पूर्ण टोटल ज्यावेळेस कंबाईन करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळते? तो
चक्रवाढ व्याज मिळते. फॉर एक्झाम्पल जसं आता 10%ने आपण मागच्या उदाहरणात बघितलं, इथंही बघू की जर 10%चा जर दर आहे तर इथं चक्रवाढ व्याज कसं निघेल बघा, 10 अधिक 10 प्लस 10 गुणिला 10 भागिला 100. बरोबर आहे. बघा म्हणजे किती होईल, 10 आणि 10 20 प्लस इथून 0 0 कॅन्सल म्हणजे 1 गुणिला 1 म्हणजे 1 म्हणजे किती झालं 21%. म्हणजे जर 100 रुपये जर आपण गुंतवत आहोत तर आपल्याला जो व्याज मिळत आहे चक्रवाढ व्याज तो किती मिळत आहे आपल्याला 21 रुपये मिळत आहे. याचा अर्थ असा झाला जर 3 वर्षाचा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचा आहे तर तो सक्सेसिव्ह केसनी कसं होईल बघा, 3 वर्षाचं. ठीक आहे, 3 वर्षाचं तर जर काढायचं असेल तर तो कसं होईल, ए प्लस बी प्लस सी प्लस ए बी प्लस बी सी प्लस सी ए अपॉन 100 प्लस ए इंटू बी इंटू सी अपॉन 10,000. ठीक आहे, या पद्धतीने आपण 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढू शकतो. आता बघा इथं काय आहे की आपल्याला काय करायचं आहे, इथून काय मिळणार आहे, इथून जो मिळते आपल्याला हा झाला तुमचा सरळ व्याज. ठीक आहे, आणि हा पूर्ण इथपासून इथपर्यंत जो मिळत आहे हा काय झाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील अंतर झाला. आणि हा पूर्ण जर कंबाईन केलं आपण तर आपल्याला काय मिळते चक्रवाढ व्याज. जसं 10%च्या रेटने घेतलं इथे 10%ने बघून आपण तर काय होईल बघा, 3 वर्षाचं काढायचं आहे तर 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 गुणिला 10 प्लस 10 गुणिला 10 प्लस 10 गुणिला 10 भागिला किती 100 प्लस 10 गुणिला 10 गुणिला 10 भागिला किती 10,000. ठीक आहे, तर बघा इथं किती येईल 30 प्लस इथं जर केलं आपण कॅल्क्युलेशन तर हे झाले 100 200 आणि 300 300 भागिला 100 अधिक इथं 3 शून्य कॅन्सल म्हणजे हे किती झाले 0.1. त्या सगळ्यांची बेरीज जर केली आपण तर इथे शून्याला शून्य कॅन्सल होत आहे म्हणजे 30 अधिक 3 33 म्हणजे 33.1% काय निघेल आपला चक्रवाढ व्याज निघेल. किती वर्षाचा 3 वर्षाचा. आता आणखीन एक पद्धत आपण बघणार आहोत चक्रवाढ व्याज काढायची. सपोज आपण जर 1000 रुपये घेतले, ठीक आहे 1000 रुपये घेतले आणि याच्यावर 1000 रुपयावर आपल्याला 10% दराने 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज काढायचा आहे. किती वर्षाचा 3 वर्षाचा. बघा 10% दर म्हणजे किती होतात 1/10 होतात आणि 3 वर्षाचा काढायचा आहे म्हणून 3 वर्ष पकडले आपण. तर पहिली गोष्ट काय असते मित्रांनो की याच्यावरचा जो पहिला व्याज मिळतो तो सारखा मिळतो. म्हणजे कसं बघा की याच्यावर 10% दराने व्याज किती येईल 10% दराने होईल 100 रुपये व्याज पहिल्या वर्षीचा. ठीक आहे, आता दुसऱ्या वर्षी पण याच रकमेवर आपल्याला 10% दराने व्याज मिळेल. किती मिळेल 100. पण अगोदरच्या वर्षी जो व्याज मिळाला आहे त्याच्यावरही आपल्याला 10% दराने व्याज मिळेल. बरोबर आहे, म्हणजेच याचे 10% किती होतील 10 रुपये. ठीक आहे, आता बघा तिसऱ्या वर्षी पण याच रकमेवर आपल्याला व्याज भेटेल किती 100 रुपये 10%च्या दराने. आणि मागच्या 2 वर्षी जे आपल्याला व्याज मिळालं त्याच्यावर पण व्याज मिळेल. म्हणजे 100 आणि 100 200वर 10% व्याज मिळेल म्हणजे किती मिळेल 20 रुपये. ठीक आहे, आता पुन्हा मागच्या वर्षी जो व्याजावर व्याज मिळालं त्याच्यावर पण तर व्याज मिळेल किती 1/10%नी म्हणजे किती रुपये मिळेल 1 रुपये व्याज. आता इथेही महत्त्वाची गोष्ट आहे 2-3 ते समजून घेणे महत्त्वाचे आहेत. बघा ही जी वरची लाईन आहे ही सारखी चालली, सारखा व्याज मिळत आहे प्रत्येक वर्षी. बघा आणि मी काय सांगितलं होतं की सारखा व्याज कोणत्या कंडिशनमध्ये मिळते ज्यावेळेस तो सरळ व्याजाचे. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे जे वरचे मिळत आहेत सारखे हे काय आहेत हा सरळ व्याज आहे. हा काय आहे हा सरळ व्याज आहे, सिंपल इंटरेस्ट आहे. ठीक आहे, आणि ह्या सगळ्यांना जर मिळवत आहोत आपण तर हा पूर्ण काय आहे हा पूर्ण आहे चक्रवाढ व्याज. मग ही जर आपण वरची लाईन सोडून दिली कशाची सरळ व्याजाची तर हा जो खाली उरत आहे हा काय असेल हा असेल चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यातील अंतर. काय असेल चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील अंतर. ह्या पद्धतीने आपण कितीही वर्ष असो त्या रकमेचा त्या वर्षाचा आपण चक्रवाढ व्याज सहज काढू शकतो. ठीक आहे, हे काय झालं आपला सपोज आता
1000 रुपये आहेत, जे आपले 1000 रुपये आहेत, ते 1000 रुपयावर जर आपल्याला विचारलं असतं की 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यातील अंतर किती, तर आपण या पद्धतीने काढलं असतं अंतर. तर अंतर किती आलं असतं? 10 आणि 20 30 आणि 1 31 रुपये. किती आलं असतं? 31. तर ही एक पद्धत आहे चक्रवाढ व्याज काढण्याची. पुढे आणखीन एक लहानशी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे मित्रांनो. बघा, सपोज माझ्याजवळ एक रक्कम आहे 1 रुपया, ठीक आहे. ते जर 2 वर्षात, किती वर्षात? 2 वर्षात जर दुप्पट होत असेल तर किती होईल? ते 2 होईल, बरोबर आहे. जर ही दुप्पट होत असेल तर ही 2 होईल. पुन्हा 2 वर्षात काय होईल? ती पुन्हा 2 वर्षात ती पुन्हा दुप्पट होईल, म्हणजे किती होईल? 4 होईल. पुन्हा 2 वर्षात ती किती होईल? पुन्हा याची दुप्पट होईल, म्हणजे ती किती होईल? 8. यावरून एक गोष्ट काय लक्षात येते मित्रांनो आपल्याला, जर सारख्या वर्ष होत असतील आणि सारख्या वर्षात जर ते रक्कम सारख्या पटाने वाढत असेल तर ते सामोरही त्याच पटाने वाढत जाते, बरोबर आहे. जर इथं दुप्पट होत आहे 2 वर्षात, तर पुन्हा समोरच्या 2 वर्षात ते दुप्पट होईल, पुन्हा समोरच्या 2 वर्षात ते दुप्पट होईल. मग असे प्रश्न येतात की एक रक्कम किती वर्षात स्वतःच्या 8 पट होईल, बरोबर आहे. जर ते 2 वर्षात तिप्पट होत आहे तर ते किती वर्षात काय होईल? किंवा इथं जसं म्हटलं आहे की 2 वर्षात ते दुप्पट होत आहे, तर आपला प्रश्न असा विचारू शकते की ते किती वर्षात 8 पट होईल? तर बघा, किती वर्षात ते 8 पट होईल? तर ते होईल 6 वर्षात, ठीक आहे. तर असेही प्रश्न आपण या पद्धतीने सॉल्व करू शकतो, ठीक आहे. बघा, ज्या रेटनी इथं रक्कम वाढली किंवा ज्या पटीने इथून इथं रक्कम वाढली त्याच पटीने इथून इथं वाढत आहे, त्याच पटीने इथून इथं वाढत आहे, अशीच हे समोर वाढत जाईल, बरोबर आहे. तर हे काय झालं? ओव्हरऑल बेसिक कॉन्सेप्ट झालं कशाचा? चक्रवाढ व्याजाचा. आता आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, 8000 रुपयाचे 5% वार्षिक दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील अंतर किती? ठीक आहे. आता बघा, आपण दोन्ही पद्धतीने जाऊ, ठीक आहे. बघा, 8000 रुपये आहेत, किती आहेत? 8000 रुपये, आणि याच्यावर किती? 5% दराने. आणि 5% किती होते मित्रांनो? 1/20 होते. 5%मध्ये किती वर्षाचं? 3 वर्षाचं. तर बघा, इथून भाग तुटला कितीचा? 4चा, म्हणजे याचे 20%, म्हणजे याचे 5% किती होतील? 400 रुपये, बरोबर आहे. आता बघा, ही जी वरची लाईन असते ही सारखी असते, तर इथं 400 आहेत, तर इथेही 400 मिळतील आपल्याला, इथेही 400 मिळतील, बरोबर आहे. आता बघा, याच्यावरही व्याज भेटेल आपल्याला किती? 1/20, बरोबर आहे. म्हणजे इथं व्याज किती मिळेल आपल्याला? 20, बरोबर आहे. इथं व्याज मिळेल आपल्याला 20. आता बघा, इथंही आपल्याला किती व्याज मिळेल? 400वर आपल्याला 20 जो व्याज मिळत आहे, तर 800वर आपल्याला किती व्याज मिळेल? याच्या दुप्पट मिळेल, म्हणजे किती मिळेल? 40, बरोबर. आता पुन्हा या व्याजावरही आपल्याला व्याज भेटेल, किती भेटेल? 1/20, म्हणजे व्याज किती भेटेल? इथं 1, बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे? आपण बघा, इथून 2-3 गोष्टी समजून घेऊया. जर त्यांनी पूर्ण आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलं असतं, काय विचारलं असतं? चक्रवाढ व्याज, तर किती आलं असतं? बघा, 400 400 800 400 1200 1200 आणि हे 61, 1261 रुपये आपलं काय झालं असतं? चक्रवाढ व्याज झाला असता. काय झाला असता? CI जो झाला असता हा किती झाला असता? 1261 रुपये, ठीक आहे. त्यानंतर जर त्यांनी असं विचारलं असतं की त्याचं सरळ व्याज किती, तर सरळ व्याज किती झालं असतं मित्रांनो? फक्त ही जी वरची लाईन असते ही सरळ व्याजाची असते, ते किती झालं असते? ते झाले असते 1200 रुपये, ठीक आहे, 1200 रुपये. आता मी तुम्हाला काय सांगितलं की वरची लाईन सोडली आणि खालचं जेवढं उरलेलं असते हा काय असते? चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील अंतर. तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील अंतर किती येतं? बघा, 20 आणि 40 60 आणि 1 61. तर अंतर जो आहे हा किती येत आहे? 61 रुपये. किती येत आहे? 61 रुपये. तर या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 61 रुपये. जर आपण सक्सेसिव्ह केसनी जर काढतो आन्सर, तर तो कसा निघेल? बघा मित्रांनो, पर्सेंटेज किती आहे? 5 आणि 3 वर्षाचं आहे, तर किती होईल? 5 + 5 + 5 प्लस 5 × 5 + 5 × 5 + 5 × 5 अपॉन 100 प्लस 5 × 5 × 5 अपॉन किती? 10,000, ठीक आहे. तर बघा, इथं किती झालं असतं? 15 प्लस किती झाले? 25 25 25, म्हणजे 75 भागीला 100 प्लस इथं किती झाले असते? 25 5 125 भागीला 10,000, ठीक आहे.
तर आपल्याला जो CI आणि SI मधला जो डिफरन्स असतो तो काय असते, ही वाली बाजू. ठीक आहे, हा जो असते हा काय असते, सरळ व्याज. तर CI आणि SI मधला जो डिफरन्स निघत आहे तो किती निघला असता, 0.75 प्लस 0.0125. जर यांची बेरीज करत आहोत आपण 0.75 प्लस 0.0125 तर किती आलं असतं, हे झाले 25, 6 आणि 7.0 त्याचे. ठीक आहे, म्हणजे 0.7625 झालं असतं, बरोबर आहे, 7625%. ठीक आहे, तर बघा 100% बरोबर किती आहेत, 8,000. का बरं, कारण की कोणतीही रक्कम स्वतःमध्ये 100% असते. तर 0.7625% बरोबर किती. ठीक आहे, तर बघा इथं 0ला 0 कॅन्सल झालेत. ठीक आहे, त्यानंतर x बरोबर किती होईल, यांचा गुणाकार, तर इथं 0 देत आहे मी. त्याच्यानंतर बघा 8 पंचे 40, 40च्या 0 हातचे आले 4. त्याच्यानंतर 8 दुने 16, 16 20च्या 0 हातचे आले 2. त्यानंतर साइन 8 48, 48 आणि 2 50च्या 0 हातचे आलेत किती, 5. 8 7 56, 56 आणि 5 किती झालेत, 61. ठीक आहे, बघा आता किती संख्येनंतर पॉईंट येईल, 1 2 3 आणि 4. 4 संख्येनंतर पॉईंट देऊ तर 1 2 3 आणि 4. 4 संख्येनंतर जर पॉईंट दिलं तर x बरोबर किती येत आहेत, 61 रुपये येत आहेत. ठीक आहे, तर आपण याही पद्धतीने आन्सर काढू शकतो मित्रांनो, आणि त्याही पद्धतीने आन्सर काढू शकतो. जे तुम्हाला कम्फर्ट वाटते त्या पद्धतीचा तुम्ही वापर करा. पुढील प्रश्न आहे, 500 रुपयाचे 10% वार्षिक दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यातील अंतर किती. ठीक आहे मित्रांनो, तर बघा इथे किती आहेत, 5,000 रुपये आहेत. किती आहेत, 5,000 रुपये आणि 10% दराने. 10% म्हणजे 1/10. 3 वर्षाचे म्हटलं आहे तर याचे 10% किती होतील, 500. तर इथेही व्याज येईल 500, इथेही व्याज येईल 500. ठीक आहे, आता याचे 10% किती येतील, 50. ठीक आहे, इथं ह्या दोघांचे 10% इथे येतील किती येतील, 100. ठीक आहे, पुन्हा याचे 10% किती येतील, 5. बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे की त्या रकमेवरचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यातील अंतर किती. तर बघा किती अंतर येत आहे, 50 आणि 100, 150 आणि 5, 155 रुपये. किती, 155 रुपये आपल्याला काय मिळत आहे, अंतर मिळत आहे CI आणि SI मधला. पुढील प्रश्न आहे, 25,000 रुपयाचे 3 वर्षाचे 12% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज किती. ठीक आहे, बघा किती रुपये म्हटलं आहे, 25,000 रुपये. 25,000 रुपये किती टक्के दराने, 12%. आता 12% म्हणजे किती होतील, 3/25. ठीक आहे, आता किती वर्षाचं म्हटलं आहे त्याने, 3 वर्षाचं. ठीक आहे, तर एका वर्षाचं व्याज किती येईल, 25ला 25 खतम म्हणजे 3,000. इथेही 3,000 येईल, इथेही 3,000 येईल. ठीक आहे, त्यानंतर बघा याच्यावर पण आपल्याला व्याज मिळेल किती, 3/25. ठीक आहे, तिथं भाग तोडलो आपण तर 25 सकत 150 होतात. 25 सकत 150 म्हणजे 25 12 300 म्हणजे 12 3 36 म्हणजे 360 रुपये व्याज भेटेल आपल्याला. ठीक आहे, आता बघा 3,000 रुपयावर जर 360 रुपये व्याज मिळत आहे तर 3 दुने 6,000वर किती व्याज भेटेल, 720 रुपये. ठीक आहे, पुन्हा इथे आपल्याला व्याज मिळेल किती मिळेल, 3/25. ठीक आहे, तर इथं जर भाग तोडला आपलं तर किती येईल, 25 1 25 बरोबर, उरलेत किती 11, 25 × 100 बरोबर आहे, उरलेत किती 10, त्याच्यानंतर पॉईंट, त्याच्यानंतर 25 × 100. ठीक आहे, तर इथं जर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळेल, 312 हातचाला 1, त्याच्यानंतर 312 आणि 1 13चे 3 हातचाला 1, 3 1 3, 3 आणि 1 4. ठीक आहे, म्हणजे 43.2 रुपये व्याज भेटेल. आता आपल्याला काय विचारलं आहे, चक्रवाढ व्याज किती. तर बघा हे किती झालेत, 3 3 6 3 9, 9,000 हे. त्यानंतर 360 आणि 720 हे किती झालेत तुमचे, 1,080, 1,080 आणि हे किती झालेत, 43.2. ठीक आहे, तर या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला बेरीज किती मिळेल, 2, त्याच्यानंतर पॉईंट 3, 8 4 12चे 2 हातचाला 1, त्याच्यानंतर 1 9 आणि 1 10 म्हणजे 10,123.2 रुपये आपल्याला काय मिळेल, चक्रवाढ व्याज मिळेल 3 वर्षाचा. किती रकमेवर, 25,000 रकमेवर. पुढील प्रश्न आहे, एने एका बँकेत 5% वार्षिक दराने 6,000 रुपये सरळ व्याजाने जमा केले.
त्याच दिवशी बीने 5,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 8% वार्षिक दराने जमा केले. 2 वर्षानंतर त्यांच्या व्याजातील अंतर किती? ठीक आहे, इथं काय झालं आहे, 2 व्यक्ती आहेत, ते एक व्यक्ती सरळ व्याजाने ती रक्कम ठेवत आहे आणि दुसरा व्यक्ती एक दुसरी रक्कम चक्रवाढ व्याजाने ठेवत आहे. तर आपल्याला त्यांच्यातील फरक विचारला आहे. ठीक आहे, बघा, तर ए जो ठेवत आहे, ए किती ठेवत आहे? 6,000 रुपये ठेवत आहे. किती टक्के वार्षिक दराने ठेवत आहे? तर 5% वार्षिक दराने. तर 5% वार्षिक दराने 2 वर्षाचा जो सरळ व्याज येईल, 5 दुने 10 म्हणजे 10% व्याज येईल. 10% जर व्याज काढलं आपण याचं, तर 10% व्याज किती येईल? 600 रुपये. बरोबर आहे, म्हणजे एला व्याज किती मिळणार आहे? 600 रुपये. आता बीकडे वळू आपण. बीने किती ठेवलं आहे? 5,000 रुपये. किती टक्के दराने ठेवले आहेत त्याने? 8% दराने ठेवले आहेत. ठीक आहे, 2 वर्षासाठी. तर इथून 2 शून्य कॅन्सल, तर 8 पंचे 40 म्हणजे 400 रुपये इथं व्याज भेटेल त्याला. त्यानंतर इथेही 400 रुपये व्याज भेटेल. बरोबर आहे, पुन्हा इथं व्याज भेटेल त्याला 8% दराने, म्हणजे किती होईल? 832 रुपये पुन्हा व्याज भेटेल याला. म्हणजे किती व्याज मिळाला त्याला एकूण? हे झालेत 800 प्लस हे झालेत 32, म्हणजे त्याला एकंदरीत जो चक्रवाढ व्याज जो मिळाला आहे तो किती मिळाला आहे? चक्रवाढ व्याज 332 रुपये. बरोबर आहे. आता बघा, हा जास्त रक्कम ठेवत आहे पण सरळ व्याज आहे तर त्याला कमी व्याज मिळत आहे. हा कमी रक्कम ठेवत आहे पण व्याजाचा दरही जास्त आहे आणि चक्रवाढ व्याज आहे, त्याच्यामुळे त्याला रक्कम जी आहे व्याजाची जास्त मिळत आहे. बरोबर. आपल्याला काय विचारलं आहे की ह्या दोघांच्या व्याजातील अंतर किती? तर बघा, 832 मायनस 600 तर किती येईल? 232 रुपये जी आहे रक्कम निघेल आपली दोघांच्या व्याजातील फरक. पुढील प्रश्न आहे, एका रकमेच्या 10% वार्षिक दराने 3 वर्षाचा चक्रवाढ व्याज 331 रुपये असेल तर ती रक्कम कोणती? ठीक आहे मित्रांनो, बघा, 10% म्हणजे काय होते? 10% म्हणजे 1/10 होते. बरोबर आहे. 10% म्हणजे काय होतात? 1/10. याचा अर्थ काय झाला? जर माझ्याजवळ 10 रुपये आहेत, तर मला व्याज किती मिळत आहे? 1 रुपये मिळत आहे. तर ती रक्कम किती होईल? ते होईल 11 रुपये. 11 रुपये काय झालं? आपला रास झाला. आपली मुद्दल किती आहे? 10. म्हणजे 10 रक्कम आपण जमा केली ती 11 होत आहे. बरोबर आहे. किती वर्ष जमा केले आपण? 3 वर्ष, म्हणून याचा पॉवर 3 आणि इकडे पॉवर 3. ठीक आहे, म्हणजे हे किती होतील? 1000 आणि हे किती होतील? 1331. म्हणजे 1000 रुपये आपण जमा केले आणि ते 3 वर्षात होतात 1331. तर आपल्याला व्याज किती मिळाला? आपल्याला जो व्याज मिळाला आहे तो 331 मिळाला आहे. बरोबर आहे. आणि हा 331 जो आहे हा कितीचा बरोबर आहे? 331 रुपयाचा बरोबर आहे. तर आपण जमा केलेले पैसे किती आहेत? 1000. तर हे 1000 कितीचा बरोबर होतील? 331ला 331 कॅन्सल, म्हणजे 1000 रुपयाच्या बरोबर. तर आपण जी रक्कम जमा केली आहे ती किती आहे? 1000 रुपये. पुढील प्रश्न आहे, एका रकमेची 8% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने रास 2916 रुपये होते तर ती रक्कम कोणती? ठीक आहे, 8% म्हणजे किती मित्रांनो? 8% किती होतात? 2/25. याचा अर्थ काय? जर 25 रक्कम आहे त्याच्यावर व्याज किती मिळत आहे? 2 रुपये. म्हणजे 25 जी आहे रक्कम किती होत आहे? 27 होत आहे. बरोबर आहे. किती वर्षात? 2 वर्षात. तर पॉवर 2. ठीक आहे, म्हणजे किती आहेत? 625 रुपये. किती होत आहेत? 729 रुपये. बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, आपण 625 रुपये जमा केले आणि ते झालेत किती? 729 रुपये. बरोबर आहे. आता हे जे जमा झालेले पैसे आहेत हे किती रुपयाच्या बरोबर आहेत? ते आहेत 2916 रुपयाच्या बरोबर. हे किती आहेत? 2916 रुपयाच्या बरोबर. तर हे 625 आहेत, हे किती रुपयाच्या बरोबर आहेत? हे एक्सच्या बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, इथं डायरेक्ट 4चा भाग तुटत आहे, 9 36 होतात आणि 7 28. तर इथं डायरेक्ट भाग तुटत आहे कितीचा? 4चा. ठीक आहे. इकडे 4चा भाग तुटला म्हणजे 625 गुणीला जर 4 केला आपण तर 625 दुने किती होतील? 1250 आणि 1250 दुने किती झालेत? 2500. तर ती रक्कम कोणती आहे? 2500, ज्याचं 8% वार्षिक दराने 2 वर्षाचा रास किती होईल? 2916 रुपये. पुढील प्रश्न आहे, एका रकमेवर 8% वार्षिक दराने 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील अंतर 768 रुपये आहे तर ती रक्कम कोणती? ठीक आहे, बघा, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील अंतर दिलं आपल्याला. ठीक आहे. आता 2 वर्षाचं आहे तर आपण काय करणार आहोत? 8 + 8
प्लस 8 × 8/100. ठीक आहे, हा तर आपला असते सरळ व्याज, याच्यासोबत काही करणे ना आपल्याला, लेणे देणे नाही, जो काही आहे तो याच्यासोबत आहे. हा काय, हा आहे डिफरन्स कशातला, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला. किती आहे, 8 × 8 64, 64 भागिला 100 म्हणजे 0.64%. ठीक आहे, 0.64% आपल्याला काय मिळालं, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील अंतर. आणि हा 0.64% हा किती बरोबर दिला आहे, 768 रुपयाचा बरोबर दिला आहे. तर ती रक्कम किती असेल म्हणते, तर प्रत्येक रक्कम स्वतःमध्ये 100% असते, म्हणजे ती असेल 100% बरोबर किती, ती असेल x. ठीक आहे, जर इथं आपण पॉईंट जर बॅलन्स करत आहोत तर इथं 0 कॅन्सल होईल आणि इथं 2 शून्य वाढून जातील. बरोबर आहे. आता बघा, आपण भाग जर तोडत आहोत, कितीचा, 8चा भाग तोडला आपण, तर 8 × 8 64 होतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर 8 × 9 72, उरलेत किती, उरलेत 4, तर sin 8 48. बरोबर आहे. पुन्हा भाग तुटले इथं, 12 × 8 96. ठीक आहे, म्हणजे x बरोबर किती होईल, 12 × 10,000. आता यांचा गुणाकार किती होईल, 12, त्याच्यावर 1 2 3 आणि 4 शून्य. बरोबर आहे. म्हणजे ती रक्कम किती होईल, 1,20,000 रुपये. किती होईल, 1,20,000 रुपये. पुढील प्रश्न आहे, एका रकमेवर 12.5% वार्षिक दराने 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज 170 रुपये आहे, तर त्या रकमेचा सरळ व्याज किती. ठीक आहे, बघा आपल्याला काय विचारलं आहे, 12.5%. आता 12.5% म्हणजे किती होतात मित्रांनो, 12.5% म्हणजे 1/8 होतात. बरोबर आहे. आता एक रक्कम आहे ते किती होत आहे, एक व्याज भेटत आहे, तर ती होईल 9. बरोबर आहे, ती होईल 9. याचा अर्थ काय होत आहे की 8 ही रक्कम किती होत आहे, 9 होत आहे. बरोबर आहे. किती वर्ष म्हटलं आहे, 2 वर्ष, तर याचाही वर्ग करून टाकू आपण, याचाही वर्ग, म्हणजे 64 रक्कम किती होत आहे, 81 होत आहे. 64 रक्कम होत आहे 81. तर व्याज किती मिळत आहे आपल्याला, व्याज मिळत आहे 17. आणि हे 17 कितीच्या बरोबर आहेत, 170 रुपयाच्या बरोबर आहेत. 17 कितीच्या बरोबर आहेत, 70 रुपयाचा बरोबर आहेत. तर एक रेशो कितीमध्ये तुटेल, एक रेशो जो आहे आपल्याला 10 रुपयात तुटेल. बरोबर आहे. एक रेशो कितीमध्ये तुटेल, 10 रुपयात. तर आपल्याला ती रक्कम इथून काढता येते. ती रक्कम किती येईल, 64 × 10, म्हणजे ती रक्कम कोणती आहे, 640 रुपये. ठीक आहे, इथपर्यंत समजले मित्रांनो की ती रक्कम कोणती आहे, 640. आता ह्या 640 रुपयावर आपल्याला काय काढायचं आहे, व्याज काढायचं आहे. किती वर्षाचा, 2 वर्षाचा सरळ व्याज. तर 2 वर्षाचा सरळ व्याज 640 रुपयावर किती येईल, एका वर्षाचा किती येत आहे, किती येत आहे, 1/8. तर 640 वर एका वर्षाचं येत आहे 1/8. तर 2 वर्षाचा किती येईल, गुणिला 2. तिथून भाग तुटला 4चा आणि इथं भाग तुटलं 16चा आणि त्याच्यावर 1 शून्य. म्हणजे आपल्याला जो सरळ व्याज मिळेल तो किती मिळेल, 160 रुपये. किती मिळेल, 160 रुपये आपल्याला त्या रकमेवर सरळ व्याज मिळेल, जर चक्रवाढ व्याज 170 रुपये मिळत असेल तर. पुढील प्रश्न आहे, 16,000 रुपयाच्या 10% वार्षिक दराने 2 वर्षाचा चक्रवाढ व्याजाने रास किती होईल, जर व्याजाची आकारणी 6 महिने आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेण्याची आहे, जे व्याजाची आकारणी आपली वार्षिक नाही, 6 महिने आहे. 6 महिन्याचा अर्थ काय झाला की आपण जो व्याज आकारत आहोत तो प्रत्येक 6 महिन्यांनी आकारत आहोत. म्हणजे एका वर्षात आपण कितीदा आकारणी करत आहोत, 2 वेळेस. कारण की 6 महिन्याचा एक टप्पा, दुसरा 6 महिन्याचा एक टप्पा, असा एका वर्षात आपण 2दा व्याज आकारणी करत आहोत. ठीक आहे. आता बघा काय होत आहे, 6 महिने आकारणी होत आहे, म्हणजे 12/6, कारण की एक वर्ष असते 12 महिन्याचा, 12/6 जर केलं तर किती येत आहे, 2. म्हणजे किती टप्प्यात आपण आकारणी करत आहोत, 2 टप्प्यात. तर व्याजाचा दरही तसंच होईल, अर्धा होऊन जाईल. आता व्याजाचा दर किती आहे, 10%. 10% जर व्याजाचा दर आहे, त्याचा दर होऊन जाईल /2. इथं जेवढे टप्पे निघले भागवून टाकायचे त्याला, त्या व्याजाच्या दराने. म्हणजे व्याजाचा दर आता किती होईल, 5%. ठीक आहे. आता बघा आपल्याला 2 वर्षाचं काढायचं आहे. 2 वर्षाचं काढायचं म्हणजे किती टप्पे होऊन जातील, एका वर्षात 2, तर 2 वर्षात 4 टप्पे होऊन जातील. म्हणजे 16,000 जे रुपये आहेत, 16,000 रुपये आहेत, याच्यात 4 टप्प्यात आपल्याला आकारणी करायची आहे व्याजाची. बरोबर आहे. किती टक्के दराने, 5% दराने. तर 16,000 रुपयाचे 5% दर किती होतील, 16,000 रुपयाचे आपण जर 5% काढलं तर 2 शून्य कॅन्सल झाले, तर 16×5 = 80 म्हणजे 800 रुपये.
बरोबर आहे. इथे 800 रुपये मिळतील आपल्याला, इथे 800 रुपये मिळतील, इथे 800 रुपये मिळतील. ठीक आहे. आता याच्यावरही व्याज भेटेल आपल्याला किती? 5%. बरोबर, म्हणजे 5% म्हणजे किती झाले? 40. ठीक आहे. आता ह्या दोन रकमेवरही आपल्याला व्याज मिळतील. बघा 800 रुपयावर 40 व्याज मिळत आहे, तर 1600 रुपयावर किती व्याज भेटेल आपल्याला? 80 रुपये व्याज भेटेल. बरोबर आहे. आता इथे व्याज भेटेल आपल्याला किती? 5%. बरोबर आहे. 5%, तर 5% किती होतील? 2. ठीक आहे. त्यानंतर इथं जर आपण चाललो तर या 3 वर्षाचा जो व्याज आहे त्याच्यावरही व्याज भेटेल आपल्याला. किती मिळेल? तर 2400चे 5%. 2400चे 5% किती होऊन जातील? 2400चे 5% होऊन जातील 120. बरोबर आहे. 2400चे 5% झाले 120. त्यानंतर इथं जो व्याज मिळाला आहे याचे 5% व्याज भेटेल आपल्याला किती? 80 आणि 40 म्हणजे 120. 120चे 10% 12 आणि 12चे अर्धे किती होतील? 6. तर इथूनही आपल्याला व्याज भेटेल किती? 6. बरोबर आहे. त्यानंतर इथे व्याज भेटेल आपल्याला किती? 5%. ठीक आहे. 5% म्हणजे किती झालं? 0.1. ठीक आहे. तर हा झाला पूर्ण आपला व्याज. आता हा पूर्ण व्याज किती आहे ते मोजून टाकू आपण. हे किती झालेत? 16. 16 2 32 म्हणजे 3200. त्यानंतर हे किती झाले तुमचे? 120 आणि 120 म्हणजे 240. ठीक आहे. 2 आणि 6 किती झालेत? 8. त्याच्यानंतर 0.1. ह्या सगळ्यांची बेरीज करून टाकू म्हणजे किती येईल? 1.844 आणि 3. हे 3448.1 हे काय झालं? आपला चक्रवाढ व्याज झाला. आपल्याला काय विचारलं? आपल्याला रास विचारले. रास काय असते? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आणि व्याज ज्यावेळेस आपण मिळवतो त्यावेळेस आपली रास बनते. म्हणजेच 16,000 रुपये आपलं काय मुद्दल आहे आणि त्याच्यात 3448.1 आपल्याला काय मिळालं आहे? चक्रवाढ व्याज. तर पूर्ण एकूण रास किती होईल? 1.8449 आणि 1 म्हणजेच 19,448.1 रुपया आपलं काय होईल? पूर्ण रास होईल. काय होईल? पूर्ण रास होईल. पुढील प्रश्न आहे 16,000 रुपयाचे 20% वार्षिक दराने 6 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती होईल जर आकारणी 3 माही असेल? ठीक आहे. आता या प्रश्नात काय मित्रांनो की आकारणी किती आहे? 3 माही. 3 माही म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला आपण व्याज आकारणी करत आहोत. आता 3 महिन्याचा एक टप्पा, असे 12 महिन्यात किती टप्पे बनतील? 4 टप्पे बनतील. ठीक आहे. बघा काय करू आपण, 12 महिने आहेत आणि 3 महिन्याने आपण व्याज आकारणी करत आहोत, असे आपलं 4 टप्पे बनले. ठीक आहे. आता व्याजाचा दर किती आहे? 20%. यालाही आपण 4ने डिवाइड करून टाकू कारण की 4 टप्पे पडत आहेत. तर एक टप्पा कितीचा पडेल आपल्याला? 5%चा. ठीक आहे. एक टप्पा पडेल आपल्याला 5%चा. आता बघा आपल्याला व्याज आकारणी किती महिन्यात करायची आहे? 9 महिन्यात. म्हणजे 3 महिन्याचा एक, दुसरा 3 महिन्याचा एक, तिसरा 3 महिन्याचा एक, म्हणजे असे 3 टप्प्यात आपल्याला व्याज आकारणी करावं लागेल. किती? 16,000 रुपयावर. ठीक आहे. तर 3 टप्प्यात आपण व्याज आकारणी करू किती? 5% दराने. ते याचे 5% किती झालेत? याचे जर 5% काढले आपण तर हे झालेत 800 रुपये. इथेही 800 रुपये, इथेही 800 रुपये. ठीक आहे. त्यानंतर इथेही 5% होईल. याचे 5% किती होईल? याचे 5% होईल 40. ठीक आहे. तर इथं ह्या दोघांचा व्याजाचा जो आणखीन व्याज भेटेल 5% दराने तो किती होईल? 80. बरोबर आहे. 1600चे 5% किती होऊन जातील? 80. पुन्हा या जे आहेत 40 याचेही पुन्हा 5% घेऊ आपण. तर याचे 5% किती होऊन जातील? याचे 5% होऊन जातील 2. बरोबर आहे. तर आता व्याज किती मिळालं आपल्याला? जो चक्रवाढ व्याज आहे तो किती मिळाला? 8 3 24 म्हणजे 2400 रुपये. हे किती झाले तुमचे? 120 रुपये आणि त्याच्यानंतर हे 2 रुपये म्हणजे याचे 2 2 5 2 म्हणजेच 2,522 रुपये आपल्याला व्याज मिळेल जर आपण व्याजाची आकारणी 3 माही घेतो. आणि जो व्याज आपल्याला कलेक्ट करायचा आहे तो किती महिन्यात करायचा आहे? 6 महिन्यात करायचा आहे. तर आपल्याला व्याज किती मिळेल? 2,522 रुपये. कितीवर? 16,000 रुपयावर. पुढील प्रश्न आहे 2,800 रुपयाचे 10% वार्षिक दराने 1.1/2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता बघा मित्रांनो इथं कंप्लीट वर्ष नाही दिलं आहे. आपल्याला काय म्हटलं आहे? 1.1/2 म्हणजे 1.5 वर्ष. म्हणजे 1 वर्ष पूर्ण आहे आणि दुसरा वर्ष अर्धा आहे.
तर आपण काय करणार आहोत, इथं जो अर्धा वर्ष आहे त्याला पण पूर्ण पकडू आपण, म्हणजे त्याला एक पकडू, म्हणजे 1 आणि 1 2 वर्ष पकडू आपण. 1.5 वर्ष नाही पकडणार, 2 वर्ष पकडू आणि 2 वर्षाचा अगोदर व्याज काढू. ठीक आहे. तर आपल्याजवळ रक्कम किती आहे, 2800 रुपये रक्कम आहे. ठीक आहे. आणि ह्या 2800 रुपयावर आपल्याला 10%नी व्याज काढायचं आहे. किती, 10%नी. 10% म्हणजे 1/10. किती वर्षाचं, 2 वर्षाचं. तर याचे 10% किती होतील, 280. इथे आपल्याला व्याज भेटेल 280. त्यानंतर पुन्हा याच्यावर आपल्याला व्याज भेटेल किती, 10% दराने. किती मिळेल, 28. ठीक आहे. आता इथून महत्त्वाचं जे आहे ते समजून घ्या मित्रांनो. पहिल्या वर्षीचा जो व्याज आहे आपल्याला पूर्ण मिळाला आहे, बरोबर आहे. पहिल्या वर्षीचा व्याज तो पूर्ण मिळाला आहे, पण दुसऱ्या वर्षीचा व्याज पूर्ण मिळाला आहे का, नाही, तो अर्धा मिळाला आहे. का बरं, कारण की 1/2 आहे. तर या जो व्याज मिळाला आहे यालाही अर्धा करून टाकू आपण. ठीक आहे. म्हणजे किती होईल, हे झाले 280. त्यानंतर याची अर्धे किती होतील, 140, बरोबर आहे. आणि याचे अर्धे किती होतील, 14. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल किती झाले, 14 दुने 28, 14 त्रिक 42, बरोबर आहे. म्हणजे 420 ते प्लस 14 म्हणजे किती झाले, 434 रुपये. किती, 434 रुपये आपल्याला काय मिळेल, चक्रवाढ व्याज मिळेल. पुढील प्रश्न आहे, 20,480 रुपयाचे 6.14% वार्षिक दराने 2 वर्ष 73 दिवसाचे चक्रवाढ व्याज किती. पुन्हा इथं आता बघा मित्रांनो, मागच्या वेळेस तर 1/2 दिलं होतं वर्ष, इथं दिवस आलेत, किती आलेत, 73. 2 वर्ष पूर्ण आहेत, 73 दिवस अनकम्प्लीट आहेत. तर आपण म्हणजे तो जो वर्ष आहे, तिसरा वर्ष हा फक्त 73 दिवसाचा घेतला आहे, तो अनकम्प्लीट आहे, त्याला पूर्ण नाही घेतला आहे. तर आपण काय करू, त्या तिसऱ्या वर्षालाही अगोदर कंप्लीट समजू, अगोदर पूर्ण व्याज काढून घेऊ. ठीक आहे. नंतर त्यातून 73 दिवसाचा जो व्याज आहे तो वेगळा करून टाकू. ठीक आहे. बघा किती आहेत, 20,480, 20,480 रुपये आहेत. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 6.14 म्हटलं आहे. 6.14 म्हणजे किती होते, 1/16 होते. ठीक आहे. 1/16 या हिशोबाने आपल्याला 3 वर्षाचा अगोदर चक्रवाढ व्याज काढायचं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथं जर भाग तोडला आपण तर किती येईल, 16×1 त्याच्यानंतर उरलेत 4, 16×2 32, बरोबर आहे. उरलेत किती, 12, 16×8 128, बरोबर आहे. म्हणजे 1280 रुपये आपल्याला व्याज मिळत आहे. इथेही 1280च मिळेल, इथेही 1280 रुपये आपल्याला व्याज मिळेल, बरोबर आहे. आता पुन्हा याच्यावरही किती व्याज भेटेल आपल्याला, 1/16, बरोबर आहे. तर 16×8 128 म्हणजे किती, 80 रुपये. याचा डबल इकडे व्याज भेटेल, बरोबर आहे. म्हणजे किती येईल, 160 रुपये. त्यानंतर इथेही आपल्याला व्याज भेटेल किती, 1/16 म्हणजे 16×5 म्हणजे 5 रुपये. ठीक आहे. म्हणजे आता बघा, पहिल्या वर्षीचं व्याज पूर्ण मिळत आहे आपल्याला, दुसऱ्या वर्षी पूर्ण व्याज मिळत आहे, पण तिसऱ्या वर्षी पूर्ण व्याज मिळत आहे का, नाही. तिसऱ्या वर्षी आपल्याला फक्त 73 दिवसाचं व्याज मिळत आहे. 73 दिवस कितीपैकी, 365 दिवसापैकी. आता का बरं 365, कारण की एक वर्ष हा 365 दिवसाचा असते. म्हणजे इथून जो व्याज मिळणार आहे हा पूर्ण व्याज न घेता इथून आपल्याला किती व्याज घ्यायचं आहे, 73 दिवसाचा. कितीपैकी, 365 पैकी. तर इथं भाग तुटते किती, 1/5चा. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला किती व्याज मिळालं बघा, 1280 आणि 1280 म्हणजे हे किती झाले तुमचे, 12×2 24 आणि ते 160 म्हणजे 2560 रुपये तर इथं व्याज मिळाला. त्यानंतर हे 80. ठीक आहे. म्हणजे हे ओव्हरऑल किती झालेत आपले, 0, 14चे 4 हाताला 1 म्हणजे 2640 रुपये इथून व्याज मिळालं. ठीक आहे. आता इथून बघा मित्रांनो, आपल्याला किती व्याज मिळेल, 1/5. तर याचे 1/5 किती होतील, याचे 1/5 होतील, 5×2 10, त्याच्यानंतर उरलेत 2, त्याच्यानंतर 5×5 25, उरलेत किती, 3, 6×5 30. ठीक आहे. 256. याचे 1/5 किती होतील, 32. ठीक आहे. आणि याचे 1/5 किती होतील, 1. ठीक आहे. ह्या सगळ्यांना जर आपण मिळवलं तर व्याज किती येतं बघा, 0 + 6, 6 + 2 8, 8 आणि 1 9, त्यानंतर 4 आणि 5 9, 9 आणि 3 12चे 2 हाताला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, त्याच्यानंतर 2 म्हणजे 2929 रुपये आपल्याला काय मिळेल, चक्रवाढ व्याज भेटेल. किती वर्षाचं, 2 वर्ष आणि 73 दिवसाचं. पुढील प्रश्न आहे, एका रकमेवर 5% वार्षिक दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 50 रुपये आहे, तर त्याच रकमेवर त्याच दराने त्याच वेळेसाठी चक्रवाढ व्याज काय होईल.
ठीक आहे. तर एका वर्षाचा सरळ व्याज किती येईल मित्रांनो? 50/2 म्हणजे किती येईल? 25 रुपये. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला 25 रुपये सरळ व्याज मिळत आहे. तर बघा, पहिल्या वर्षी आपल्याला 25 रुपये सरळ व्याज मिळालं, दुसऱ्या वर्षी. आता जो चक्रवाढ व्याज काय आहे, जो पहिल्या वर्षी जो व्याज मिळते त्याच्यावरही ज्या वेळेस आपण व्याज आकारणी करतो त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज. तर या रकमेवर पण आपल्याला व्याज आकारणी करावं लागेल किती? 5%नी. तर 25/5 125/2 म्हणजे किती येईल? 1.25. म्हणजेच आपल्याला जो चक्रवाढ व्याज मिळेल तो किती मिळेल? हा 50 अधिक 1.25 म्हणजेच 51.25 रुपये आपल्याला काय मिळेल? चक्रवाढ व्याज मिळेल. पुढील प्रश्न आहे, 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल जर व्याजाचा दर पहिल्या वर्षी 4% वार्षिक, दुसऱ्या वर्षी 5% वार्षिक आणि तिसऱ्या वर्षी 6% वार्षिक असेल? तर बघा मित्रांनो, 10,000 रुपये आहेत आणि ह्या 10,000 रुपयावर 3 वर्षी वेगवेगळ्या दराने आपल्याला व्याज आकारणी होत आहे. तर पहिल्या वर्षी होत आहे 4% दराने. 4% दराने 10,000 रुपयाचे किती होतील? 400 रुपये होतील. दुसऱ्या वर्षी होत आहे 5% दराने, तर हे होतील 500 रुपये. नंतर 6% दराने म्हणजे 600 रुपये व्याज आकारणी होईल. बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय होत आहे? 5% दराने आकारणी होत आहे व्याजची, तर या व्याजावरही व्याज लागेल 5% दराने. याचे 5% किती होतील? 20 रुपये. त्यानंतर इथं जो तिसऱ्या वर्षी आहे 6% व्याज दराने म्हणजे आपण आकारणी करत आहोत 6% दराने. तर 900 रुपयाचे 6%, 900 रुपयाचे 6% दराने आकारणी किती होईल? 954 रुपये. ठीक आहे. त्यानंतर इथंही व्याज आकारणी होईल किती? 6% दराने. तर 6% दराने जर व्याज आकारणी केली इथं आपण तर किती होईल? 1.2. म्हणजे टोटल आता व्याज किती आकारणी झाली बघा, हे झाले तुमचे 1500 रुपये. त्यानंतर इथं किती झाले तुमचे? 74 रुपये. आणि इथं झाले तुमचे 1.2 रुपये. म्हणजे याचे 2, त्यानंतर 0.57, त्याच्यानंतर 5 आणि 1. म्हणजे एकूण जो चक्रवाढ व्याज मिळाला आपल्याला तो किती मिळाला? 1575.2 रुपये. किती? 1575.2 रुपये जर व्याज वेगवेगळा आहे तर प्रत्येक वर्षी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एका रकमेच्या 3 वर्षाचा चक्रवाढ व्याजाने ह्रास 6,690 रुपये आणि 6 वर्षाचा चक्रवाढ व्याजाने ह्रास 10,035 रुपये असेल तर ती रक्कम कोणती? ठीक आहे. बघा, एक रक्कम पकडू आपण P. ती किती? 3 वर्षात. 3 वर्षात किती होत आहे? 6,690 रुपये. आणि हीच रक्कम किती होत आहे? 6 वर्षात. 6 वर्षात किती होत आहे? 10,035 रुपये. याचा अर्थ हे पुन्हा 3 वर्षात वाढली त्याच टक्के म्हणजे त्याच पटीने. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ते जर सारख्या वर्षात वाढत आहे तर सारख्या पटीने वाढत जाते. बरोबर आहे. तर हे इथं किती पटीने वाढली असेल? तर ही वाढली 10,035 भागीला 6,690 पटीने. म्हणजेच कितीचा भाग तुटेल? इथं 2, 2 आणि इथं 3. बरोबर. तिथे इथं भाग तुटलं 3चा, तर 3 3 9 उरलं 1, 3 3 9 उरलं 1, 3 चौके 12 उरलं 1, 3 5 15. म्हणजे 3,345 भागीला 2,230. इथे पुन्हा भाग तुटला आहे कितीचा? 5चा. 5 चौके 20 उरले 2, पुन्हा 5 चौके 30, पुन्हा उरलं 3, 5 31. ठीक आहे. इथं उरलेत किती? 6 पंचे 30 उरले 3, पुन्हा 6 पंचे 30 उरले 4, 5 9 45. बरोबर आहे. म्हणजे ही रक्कम 669/446 पट झाली. त्यावेळेस ती किती झाली? 10,035 झाली. अशाच प्रकारे इथं पण हीच कंडिशन अप्लाय झाली असेल. बरोबर आहे. म्हणजे ही रक्कम 669/446 पट झाली. त्यावेळेस ती किती झाली? 6,690. तर ती रक्कम म्हणजे P ही झाली 669/446 पट. तर ही किती रक्कम झाली? ही झाली 6,690. तर इथं भाग तुटत आहे बघा. 669ला 669चा म्हणजे इथं येईल 10. म्हणजे P बरोबर किती होईल? 446 गुणिला 10 म्हणजे 4,460 रुपये. तर ती रक्कम कोणती होती? 4,460 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण चक्रवाढ व्याज जो आहे याचं बेसिक कॉन्सेप्ट समजून घेतलं आहे. ते कसं असते तेही समजून घेतलं आहे आणि त्यांच्यावरचे उदाहरणंही समजून घेतले आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही चक्रवाढ व्याजाची उदाहरणं बघणार आहोत आणि ते कसे सोप्या पद्धतीने सोडवायचे आणि काही त्यांच्या मागचं बेसिक कॉन्सेप्ट पण आपण समजून घेणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.